की तुम्हाला आम्ही कळू। हॅलो कोण? हां हां बर बर बर। हॅलो हां सर बोला ना। नाही 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 आमच्यापर्यंत अजून काही इन्फॉर्मेशन आलेलं नाही आहे। तसं काय कळवतो, हां तसं काय समजलं तर आम्ही कळवतो तुम्हाला। हां हां सर। काय झालं? मोरे सर मोरे साहेब काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? हा मी ठीक आहे। झालं कसं हे सगळं? आधी आरोपी कुठे आहेत? म्हणजे ते आरोपी त्या स्फोटामध्ये मारले गेले। काय? हो अहो असं कसं झालं? अगदी नीट नियोजन करून हल्ला केला गेलाय। मोरे साहेब अहो काय तुम्ही ठीक आहे ना मोरे साहेब? मी ठीक आहे। वाघमारे अहो नक्की काय झालंय? सत्या, अंमली पदार्थांच्या केसमध्ये आम्ही ज्या आरोपींना पकडलं होतं ना ते सगळे स्फोटात मेले। या केसच्या तळापर्यंत जायचा एकमेव मार्ग होता तो पण गेला। कुणी केलं असेल हे सगळं? मोरे साहेब तुम्ही नक्की ठीक आहे ना? दवाखान्यात जायचं का? अरे बलमा चल आपण दवाखान्यात सध्या मी ठीक आहे, काळजी करू नका अजिबात। मंजू आपले 2 हवालदार गंभीर जखमी झालेत आणि त्यांच्यावर उपचार चालू आहे। मोरे साहेब नक्की काय झालं वाटत? सकाळी कोर्टात जात असताना आणि जेव्हा मी गाडीकडे वळालो लई मोठा प्लॅन आहे सर हा। या मागे असणारे खरे चेहरे समोर यायला नकोत म्हणून हे सगळं केलं। स्वतःची कातडी वाचल्याला त्या आरोपींचा जीव घेतला। यामध्ये जो कोणी मुख्य सूत्रधार आहे ना त्यानेच हे सगळं घडवून आणलंय। पण नक्की कोण केलं असेल हे सगळं? हे बघ तू तुझा गुन्हा कबूल कर आणि तात्यासाहेबांचं नाव कोर्टात घे। मॅडम तुम्हाला एक सल्ला देऊ का? या प्रकरणापासून जेवढं लांब थांबता येईल ना तेवढं तुम्ही लांब थांबा। आपण जर त्याच्या विरोधात गेलो ना तर तो माझ्या कुटुंबासोबत आहे ना तुम्हाला पण संपेल। या मागं नक्कीच तात्यासाहेबांचा हात असू शकतो, पण मी आता सगळ्यांसमोर ते नाही बोलू शकत कारण माझ्याकडे पुरावे नाहीत। सत्याला बी ते नाही आवडणार, पण तात्यासाहेब इतक्या खालच्या थराला कसं काय जाऊ शकतात? स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी एवढ्या माणसांना मारून टाकलं। ज्याच्याकडून तात्यासाहेबांच्या विरोधात साक्षी मिळाली असती त्याला बी संपवलं त्यांनी। अजून किती लोकांचं रक्त लागलं असेल तात्यासाहेबांच्या हाताला? पण पोलिसांच्या गाडीवर कोण हमला केला असेल? कुणाची एवढी हिंमत झाली असेल पोलिसांच्या गाडीखाली बॉम्ब टाकायची? वाघमारे वाघमारे हा अहो काय झालं? कसला विचार करताय? मी सुद्धा तोच विचार करत होते। तात्यासाहेब आपल्यापर्यंत पोहोचणारे सगळेच दोर कापून टाकलेत आपण। कौतुक कौतुक केवळ कौतुक। आता एक काम करा, काय? प्रेसवाल्यांना बोलवा। आपण तात्यासाहेब असं तोंडसूक घेतलं तर बाहेर चुकीचा संदेश जाईल। तात्यासाहेब राजकारण करतायत असं वाटेल लोकांना।
आणि मंजूचा संशय पक्का होईल आणि तात्यासाहेब इन्व्हॉल्व आहेत असं वाटेल तिला. मंजूला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये. आता लोकांपर्यंत काय संदेश पोहोचवायचा ते जास्त महत्वाचं आहे. प्रेसला बोलवा जा. ठीक आहे. कौतुक कौतुक केवळ कौतुक. पेन किलर दिलेली आहे, तसं जखम कमी होऊन जाईल. मायनर फ्रॅक्चर आहे, बेल्ट लावा लागेल. तुम्ही फ्री झाल्यावर हॉस्पिटलला या. आता आराम करा, आरामाची खूप गरज आहे तुम्हाला. आरामाची गरज नाही आता. आत्ता खरा खेळ सुरू झालाय. थँक्यू डॉक्टर. माझं एक काम झालं की हॉस्पिटलला येतो मी. मग एक्सरे काढूया आपण. या तुम्ही. मंजू, भारती मॅडम इकडे या. सर. हे बघा, आम्ही इथून निघाल्यापासून ज्या ज्या रस्त्याने आम्ही कोर्टाकडे निघालो होतो त्या रस्त्यावरचे सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक करा. कोणीतरी आम्ही इथून निघाल्याची टिप दिली असणार आहे. अजून काय काय झालं होतं ते? हा, तो ड्रायव्हर त्याने वाटेत गाडी थांबवली होती. सर, पण ते दोघं बी ड्रायव्हर आपलेच आहेत आणि दोघं पण विश्वासातलेत. तुम्हाला अजून काही आठवतंय का? रणविजय सर. अरे बस बस बस. अरे ठीक आहेस ना? ठीक आहे सर. बघू किती लागले. अरे बरेच लागले याला. हे बघ, तुला आराम करायची आवश्यकता वाटत असेल ना? सर मी ठीक आहे. आरामाची काहीच गरज नाही. आत्ताच डॉक्टर आले होते आणि ट्रीटमेंट घेतली आहे मी. सर नक्की ना? सर छोट्याशा जखमा आहेत आणि तुम्ही काळजी करू नका. मी बरा होईल. ठीक आहे. बघा, मला माहिती आहे की जो काही प्रकार झालाय त्याच्यामुळे तुमच्यातले काही जण अजूनही शॉकमध्ये आहेत आणि मला जर काही टाळता आलं असतं ना तर मी टाळलं असतं. पण एक वाईट बातमी आहे. आपले 2 हवालदार जे जखमी झालेत, वारके आणि जगदाळे, ज्यांच्यावर उपचार चालू होते, अनफॉर्च्युनेटली उपचाराच्या दरम्यान दोघंही मरण पावलेत. मला SP साहेबांनी बोलवलं होतं. त्यांना फोन आला होता पालकमंत्र्यांचा. आणि एवढ्यावरच थांबलं नाही हे, गृहमंत्र्यांचा सुद्धा फोन आला होता. हे जे काही झालंय ना त्यातल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपली असं म्हणतायत ते. सगळ्या गोष्टी चिघळतच चालल्यात खरं तर. अरे तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे बघा, तुमच्यापैकी प्रत्येकावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आपण खचून जायचं नाही, लक्षात ठेवा. आपले जे 2 पोलीस बांधव शहीद झालेत त्यांच्यासाठी आणि आपल्या शहरावर